नमस्कार मित्रांनो, NMB स्टडी कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जळगाव, हिंगोली, सिंधुदुर्ग, वाशिम, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांची तलाठी भरती 2023ची निवड यादी उतरत्या क्रमानं. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी ज्या काही निवड याद्या लागलेल्या आहेत जिल्ह्यानुसार, त्या आपण नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर उतरत्या क्रमानं बघत आहोत आणि पुढील 2 दिवसामध्ये बाकी असलेले जे सर्व जिल्हे आहेत, त्यांच्या याद्या आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपण आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, तो चॅनल जॉइन करा आणि सर्व जिल्ह्यांच्या ज्या PDF आहे, त्या PDF आपण डाउनलोड करा. आपल्या आपल्या जिल्ह्याच्या लिस्टमध्ये आपण आपला स्वतःचा जो रँक आहे, त्याचा अंदाज आपण लावू शकता. तर बघा मित्रांनो, आपल्यासमोर दिसतंय की ही जळगाव जिल्ह्याची नॉर्मलायझेशन स्कोअर नंतरची ही यादी आहे. यामध्ये साधारण बघितलं आपण 3 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 200 प्लस मार्क आहेत. आता नॉर्मलायझेशन स्कोअर त्यावरती बरीच जी चर्चा आहे ती सगळीकडे सुरू आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते कमी झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. खूप संशयाचं वातावरण यावरती निर्माण झालेलं आहे. नेमकं हे जे नॉर्मलायझेशन जे झालंय ते कोणत्या पद्धतीने झालंय, याच्यावरती जे आहे ते प्रत्येकजण आता संशय घेऊ लागलेला आहे. साधारणतः अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा यामुळे खूप फटका बसलेला आहे. कारण 200 पैकी जर एका विद्यार्थ्याला 30-30, 35-35 मार्क जर एक्स्ट्रा जर मिळत असतील, त्यामुळं नॉर्मलायझेशनवरती प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिकच आहे. बघा, ही जळगाव जिल्ह्याची जी काही यादी आहे, यामध्ये जर आपण बघितलं साधारणपणे 190च्या वरती 41 असे विद्यार्थी आहेत. त्याच पद्धतीने पुढचा जो जिल्हा आहे, हिंगोली, यामध्ये जर आपण बघितलं तर 200 प्लस मार्क घेणारे जे विद्यार्थी आहेत, ते 3 विद्यार्थी आहेत बघा. याचबरोबरीने 190 प्लस 20 आहेत. साधारणतः हिंगोली जिल्ह्याचा विचार करता इथं जागा कमी आहेत आणि जागा कमी असल्यामुळे इथे स्पर्धा कमी होती. पण तरीसुद्धा जे विद्यार्थी इथे या जिल्ह्यातून त्यांनी फॉर्म भरला होता, तर तिथे जर बघितलं आपण विद्यार्थ्यांना जो नॉर्मलायझेशन स्कोअर नंतर अ, बराचसा जो आहे तो त्यांचा जो स्कोअर वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने वाशिमच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, वाशिममध्ये इथे सुद्धा जागा कमी होत्या. त्याच्यामुळं खूप कमी मुलांनी इथे जे फॉर्म आहेत, ते फॉर्म भरलेले आहेत. या पद्धतीच्या या ज्या सगळ्या ज्या PDF आहे, त्या PDF आपल्या NMB स्टडी कॉर्नरच्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपण डाउनलोड करू शकता. म्हणजे आपला जो रँक आहे, तो साधारण अंदाज आहे त्याचा येऊ शकतो. कारण या लिस्टमध्ये कॅटेगरीनुसार जे आहे, ते अजून काही आपण डिव्हाईड केलं नाही किंवा तो जो डेटा आहे, तो आपल्यापर्यंत आलेला नाहीये. त्याच्यामुळे त्याचं जे सॉर्टिंग आहे, ते कॅटेगरीनुसार झालेलं नाहीये. पण एकंदरीतच जर आपण बघितलं, OBC असेल किंवा इतर कॅटेगरी असेल, SC, ST, तर त्यामध्ये साधारणतः विचार केला ओपन, OBC किंवा SC कॅटेगरी यांचा विचार करता जास्त जो फरक आहे, तो फरक मार्कांचा तो असणार नाहीये. असला मार्कांचा फरक तर तो ST कॅटेगरीचा असू शकतो. पण जास्त काही फरक यामध्ये असणार नाही. पुढे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा स्पर्धा कमी होती. खूप कमी मुलांनी इथे फॉर्म भरलेले होते आणि ज्यांनी भरले होते ते बाहेरच्या जिल्ह्यातून इथे गेले होते. त्याच्यामुळे इथे जर विचार केला आपण, इथे 200 प्लस 2 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 190चा जर आपण विचार केला, 190 साधारण 42 आहेत. या पद्धतीने. याशिवाय सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं 201 मार्कांचा पहिला विद्यार्थी आहे. याच पद्धतीने 190 प्लस 48 विद्यार्थी. याशिवाय सांगलीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं, सांगलीमध्ये 190 प्लसचा जर विचार केला, तर इथे 30 विद्यार्थी आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या PDF आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉइन करा आणि तिथून आपले जे टेलिग्राम चॅनलवरून सगळ्या जिल्ह्यांच्या ज्या आत्तापर्यंत झालेल्या ज्या काही PDF आहे, त्या PDF आपण डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे, ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि उरलेले जे काही 2 जिल्हे उरलेले जे काही जिल्हे आहेत, त्यांच्या 2 दिवसामध्ये आपल्याला ज्या लिस्ट आहे, त्या मिळून जातील. त्याच्यामुळं प्रत्येकाला आपला जो रँक आहे, तो साधारण समजून येईल यामध्ये.
तर व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. लिंक जी आहे ती आपल्या मित्र शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.